मुली खरंच सुरक्षित आहे का? मुलीची सुरक्षा फक्त कागदावरच राहिली आहे का? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभा टाकला आहे. राज्यातील महिला अत्याचारांचे आकडे पाहिले तर अंगावर काटे येतात. 2022 मध्ये 2204, 2023 मध्ये तब्बल 7524 आणि 2024 मध्ये तर 7940 गुन्ह्याची नोंद झाली आहे. हे फक्त आकडे नाहीत, तर प्रत्येक संख्या म्हणजे एका मुलीचं तुटलेलं आयुष्य आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या नसरपुरी मधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. पण प्रश्न हा आहे की आपण फक्त हादरून गेलो आहेत की काही बदलतो आहे? पोलिसांच्या आकडेवारीनुसार मागील वर्षभरात राज्यात तब्बल 10,131 पोक्सो गुन्हे दाखल झाले आहेत आणि फक्त जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 या 4 महिन्यात 3,279 प्रकारे समोर आले आहेत. म्हणजेच प्रत्येक दिवस कुठेतरी एक बालपण उद्ध्वस्त होत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, बीड, अमरावती, नागपूर असे अनेक मोठ्या शहरापासून ते छोट्या जिल्ह्यापर्यंत ही भीती पसरत चाललेली आहे. इतकंच नाही, विनयभंगाच्या प्रकरणामध्येही वाढ होत आहे. 2023 मध्ये 17,328 तर 2024 मध्ये 17,671 प्रकरण. आणि सर्वात धक्कादायक वास्तव म्हणजे 2024 आणि 25 मधील तब्बल 94,000 महिला बेपत्ता झाल्या, ज्यामध्ये हजारो अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. हे सगळं पाहत एकच प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो: मुली खरंच सुरक्षित आहे का? नात्यावरच विश्वास तुटतोय. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच विश्वासघाताचे घटना समोर येत आहे. आणि या सगळ्यात सरकार कुठे आहे? प्रशासन काय करतंय? हा प्रश्न फक्त आकड्याचा नाही, तर आपल्या समाजातील मानसिकतेचा आहे. आज गरज आहे कडक कायद्याची, जलद न्यायाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजाच्या विचारामध्ये बदल करण्याची. आणि जर आज आपण जागे नाही झालो तर उद्या हे आकडे अजून भयानक प्रमाणे वाढतील आणि कदाचित हा प्रश्न कायमच अनुत्तरित राहील: मुली खरंच सुरक्षित आहे का?